गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस म्हणजेच आधुनिक व्यवस्थापन पद्धती हा जो आपला विषय आहे त्याच्या अंतर्गत परफॉर्मन्स मॅनेजमेंट म्हणजे कामगिरी व्यवस्थापन हा युनिट पाहणार आहोत. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी परफॉर्मन्स मॅनेजमेंट किंवा कामगिरी व्यवस्थापन हा नवीन सब युनिट ह्या वर्षी सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे. कामगिरी व्यवस्थापन ह्याच्यामध्ये दोन शब्द आहेत, कामगिरी आणि दुसरा शब्द आहे व्यवस्थापन. मग कामगिरी म्हणजे काय हे आपल्याला किंवा परफॉर्मन्स म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कामगिरी म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला किंवा व्यक्तीला एखादं काम सोपवलेलं असतं, ते काम पूर्ण करणं म्हणजे कामगिरी नाही. तर कामगिरीचा अर्थ हा व्यापक आहे. कामगिरी म्हणजे कार्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये आणि कार्यासाठी आवश्यक असणारी इच्छाशक्ती यांचं एक कॉम्बिनेशन म्हणजे कामगिरी असं आपण म्हणू शकतो. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीच्या मते कामगिरी म्हणजे अशी वर्तणूक होय की ज्याद्वारे संघटना, संघ आणि व्यक्ती आपले कार्य पूर्ण करतात. कॅम्पबेल नावाचे एक व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत, ते काय म्हणतात की कामगिरी म्हणजे वर्तणूक होय व ती प्रदानांपेक्षा किंवा फलितांपेक्षा वेगळी असते, कारण प्रदान किंवा फलित पद्धतीतील घटकांच्यामुळे ती बिघडली जाऊ शकते. ॲक्च्युली ह्या व्याख्या फारशा काही ॲप्रोप्रिएट नाही आहेत. त्यापेक्षा ब्रूमब्राच यांनी एक खूप सुंदर समर्पक अशी व्याख्या कामगिरीसाठी केलेली आहे. कामगिरी म्हणजे वर्तणूक आणि परिणाम ह्या दोन्हींचाही समावेश त्यांनी कामगिरीमध्ये केलेला आहे. वर्तणूक ही व्यक्तीमधून निर्माण होते आणि अमूर्ततेतून कृतीमध्ये कामगिरी रूपांतर करते. वर्तणूक हे फक्त परिणाम साधन नसते, तर ती स्वतःच एक परिणाम असू शकते, असं ब्रूमब्राच यांनी म्हणलेलं आहे. कामगिरी आणि वर्तणूक ह्या दोन्हींचा समावेश त्यांनी आपल्या व्याख्येमध्ये केलेला आहे. कामगिरी म्हणजे फक्त उत्पादन किंवा दिलेली जबाबदारी किंवा कार्य नाही, तर ते कार्य कशा प्रकारे केले आहे, ते काम करण्यासाठी कोणत्या कौशल्यांचा व क्षमतांचा उपयोग केला आहे यात समावेश होतो. थोडक्यात कामगिरी म्हणजे काय आहे, तर तुम्हाला सोपवलेलं काम तुम्ही पूर्ण करणं म्हणजे कामगिरी नाही, तर ते काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही कोणत्या क्षमता वापरल्या आहेत, कोणते कौशल्य वापरले आहे, त्यांचा उपयोग कशा प्रकारे केला आहे, ह्या सगळ्यांचा समावेश परफॉर्मन्स किंवा कामगिरीमध्ये होतो. म्हणूनच परफॉर्मन्स इज इक्वल टू स्किल टू डू प्लस विल टू डू असं इंग्रजी मध्ये म्हणलं जातं. म्हणजे कामासाठी आवश्यक असणारी कौशल्य व त्यासाठी आवश्यक असणारी इच्छाशक्ती यांचं एकत्रीकरण म्हणजे कामगिरी असं म्हणलं जातं. कोणताही जर व्यवसाय घेतला आपला तर त्याच्यामध्ये 4 M's फार महत्त्वाचे मानले जातात. एक म्हणजे पैसा म्हणजे मनी, दुसरं म्हणजे मशिनरी, तिसरं म्हणजे मटेरियल म्हणजे कच्चा माल आणि चौथं म्हणजे मनुष्यबळ म्हणजे मेन. ह्याला 4 M's हे परफॉर्मन्ससाठी फार गरजेचे आहेत असं म्हणलं जातं. ह्यातील मनुष्यबळ हाच घटक सर्वाधिक महत्त्वाचा आहे. मनुष्यबळाची कामगिरी जेवढी चांगली असेल तेवढंच पैसा, मशिनरी आणि मटेरियलचा सर्वोत्तम वापर होऊ शकतो. म्हणून व्यक्तीची कामगिरी ही व्यवसायाची कामगिरी ठरवते असं आपण म्हणू शकतो. कामगिरी ही संकल्पना समजल्यानंतर आपण कामगिरी व्यवस्थापन ही संकल्पना समजून घेणार आहे. कामगिरी व्यवस्थापन ही HRM म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील आजकाल डेव्हलप झालेली फार महत्त्वाची संकल्पना आहे. पूर्वीच्या काळी ती फक्त परफॉर्मन्स अप्रायझल म्हणजे कार्यमूल्यांकन म्हणून वापरली जायची. त्यापेक्षा व्यापक संकल्पना आता विकसित झालेली आहे, ती म्हणजे कामगिरी व्यवस्थापन होय. कामगिरी व्यवस्थापन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तिच्यामध्ये सामूहिक उद्दिष्ट, ध्येय निश्चित करणे, नियोजन करणे, कार्याचा आढावा घेणे, निरंतर संवाद साधणे, मूल्यमापन करणे, कामगिरी सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणे, कर्मचारी विकासाचे कार्यक्रम राबवणे, कर्मचाऱ्यांना बक्षीस देणे, प्रोत्साहन देणे, अशा भरपूर साऱ्या गोष्टींचा समावेश कामगिरी व्यवस्थापनामध्ये होतो. पूर्वी फक्त कामगिरी मूल्यमापन केलं जायचं, म्हणजे कामगारांना काय कामगिरी केली याचं मोजमाप केलं जायचं. आजकाल मात्र कामगाराची ध्येय उद्दिष्ट निश्चित करण्यापासून
ते त्याला प्रशिक्षण देण्यापर्यंत, त्याला बक्षीस देण्यापर्यंत, प्रोत्साहन देण्यापर्यंत वेगवेगळ्या कार्यांचा समावेश कामगिरी व्यवस्थापनामध्ये केला जातो. तर कामगिरी व्यवस्थापन म्हणजे काय ह्याची व्याख्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी केलेली आहे. कामगिरी व्यवस्थापन हे व्यक्तिगत ध्येय व संस्थेचे ध्येय यांच्यात मेळ साधण्यावर भर देते आणि कर्मचारी योग्य बाबीवर काम करतील आणि योग्य त्या गोष्टी करतील याची खात्री देते, अशी कामगिरी व्यवस्थापनाची एक व्याख्या केली जाते. ती व्याख्या इली आणि लिली अँड कंपनी यांनी केलेली आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँक यांनी देखील कामगिरी व्यवस्थापनाची व्याख्या केलेली आहे. कामगिरी व्यवस्थापन अशा प्रक्रिया आणि वर्तणुकीशी संबंधित आहे ज्याद्वारे व्यवस्थापक कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे व्यवस्थापन करून उच्च ध्येय साध्य करणाऱ्या संस्था विकसित करतात, अशी व्याख्या स्टँडर्ड चार्टर्ड बँक यांनी केलेली आहे. यावरून कामगिरी व्यवस्थापनाच्या बाबीतील अनेक बाबी आपल्याला लक्षात येतात. व्याख्या तुमच्या लक्षात राहिली नाही तरी चालेल, परंतु कामगिरी व्यवस्थापन ही संकल्पना तुमच्या लक्षात आली पाहिजे. कामगिरी व्यवस्थापन म्हणजे काय आहे तर ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ज्यामध्ये संस्थेच्या किंवा संघटनेच्या एकूणच कामगिरीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला जातो. कामगिरी व्यवस्थापनात प्रत्येक व्यक्तीची कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न केला जातो, सगळ्यांशी सुसंवाद साधला जातो आणि उद्दिष्ट निश्चित केले जातात, मानके निश्चित केले जातात आणि त्याद्वारे प्रत्येक घटकाची कामगिरी उंचावण्यासाठी त्याच्यामध्ये प्रयत्न केला जातो. ती एक संकल्पना आहे, महत्त्वाची संकल्पना आहे आधुनिक व्यवस्थापनातली, असं आपण म्हणू शकतो. कामगिरी व्यवस्थापन ही संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी आपणास त्याची काही वैशिष्ट्य बघायला लागतील. कामगिरी व्यवस्थापन म्हणजे काय तर कामगिरी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्याने केलेल्या कामगिरीचे मोजमाप केले जाते. कामगाराकडून अपेक्षित असणारी कामगिरी आणि त्यानं प्रत्यक्षात केलेली कामगिरी ह्यांचं मोजमाप कशामध्ये केलं जातं तर कामगिरी व्यवस्थापनात केलं जातं. कामगिरी व्यवस्थापन ही निरंतर चालणारी म्हणजे सतत चालणारी आणि लवचिक अशा प्रकारची एक क्रिया आहे. कामगिरी व्यवस्थापन हे आदेशानुसार व्यवस्थापन करण्याऐवजी कराराद्वारे व्यवस्थापन ह्या तत्वावर आधारित अशी ही संकल्पना आहे. ही एक बहुआयामी संकल्पना आहे. त्याला भरपूर सारे ॲस्पेक्ट्स आहेत ह्या कामगिरी व्यवस्थापनाला, ज्याच्यामध्ये आदाने, प्रक्रिया, प्रदाने ह्या वेगवेगळ्या गोष्टींचा कामगिरी व्यवस्थापनामध्ये समावेश होतो. आता कामगिरी व्यवस्थापन ही संकल्पना विकसित कशी झाली, त्याची उत्क्रांती कशी झाली, त्याचे 5 टप्पे आपण आता पाहणार आहोत. यातील पहिला उत्क्रांतीतला टप्पा आहे तो 1960चा. कामगिरी व्यवस्थापन ही खरं संकल्पना बघायला गेली तर गेल्या 60 वर्षांमध्ये उत्क्रांत झालेली ही संकल्पना आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर बाजारपेठेतील स्पर्धा वाढायला लागली आणि बाजारपेठेमध्ये आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि विकास करण्यासाठी प्रत्येक व्यवसाय संस्थेला सर्वोत्तम कामगिरीची गरज निर्माण झाली आणि ह्या सर्वोत्तम कामगिरीच्या गरजेतूनच कामगिरी व्यवस्थापनाची संकल्पना विकसित झाल्याचं आपण पाहतो. कामगिरी व्यवस्थापनाची जी संकल्पना गेल्या 60 वर्षात उत्क्रांत झालेली आहे त्यातले टप्पे जर आपण पाहायला गेलो तर पहिला टप्पा हा कामगिरी व्यवस्थापनाचा उगमाचा आहे. कामगिरी व्यवस्थापनाचा उगम हा 1960च्या सुमारास झालेला आहे, ज्यावेळी कामगिरी मूल्यांकन पद्धती ही पद्धत अस्तित्वात होती. या कालावधीत वार्षिक गोपनीय अहवाल म्हणजे ॲन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट ARC हा तयार केला जायचा, ज्याला कर्मचारी सेवा नोंदी म्हणजे एम्प्लॉई सर्व्हिस रेकॉर्ड म्हणजे ESR असं देखील म्हणलं जायचं. म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याचा त्याचे वरिष्ठ अधिकारी काय करायचे, वार्षिक गोपनीय अहवाल तयार करायचे. ह्या वार्षिक गोपनीय अहवालाचा उपयोग कर्मचाऱ्यांची वर्तणूक नियंत्रण करण्यासाठी केला जायचा. या अहवालातील कोणतीही नकारात्मक टिप्पणी किंवा नोंद कर्मचाऱ्याच्या करिअरवरती फार गंभीर परिणाम करत असायची. अजूनसुद्धा सरकारी खात्यांमध्ये, पोलीस खात्यामध्ये वगैरे सुद्धा ॲन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट तयार केला जातो. प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याचा हा गोपनीय अहवाल असतो, हा वरिष्ठ अहवाल तयार करत असतात. त्यात जर एखाद्या अधिकाऱ्यानं निगेटिव्ह शेरा मारला तर मात्र कर्मचाऱ्याच्या करिअरवर त्याचा वाईट परिणाम होतो.
असे मूल्यांकन करण्यासाठी 5 किंवा 10 बिंदू श्रेणीनुसार 10 निकष वैशिष्ट्याच्या आधारे निश्चित केले जायचे. ह्या 10 निकषामध्ये कार्याबद्दलचे कर्मचाऱ्याचे ज्ञान, कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, त्याची गतिशीलता, वक्तशीरपणा, नेतृत्व, निष्ठा ह्या वेगवेगळ्या निकषांच्या आधारावर वरिष्ठ अधिकारी काय करायचे तर कनिष्ठाचा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट तयार करायचे. ह्या अहवालातील जो काय रिपोर्टमधील टिप्पणी आहेत किंवा शेरे आहेत ते कर्मचाऱ्याला अजिबात सांगितले जायचे नाहीत. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद नव्हता. ह्यामध्ये काटेकोरपणे गोपनीयता राखली जायची. आपल्या कॉन्फिडेन्शियल रिपोर्टबद्दल कर्मचाऱ्यांना काहीसुद्धा माहीत नसायची. ह्यामध्ये जो कर्मचारी जवळचा असेल त्याला चांगलं मानांकन दिलं जायचं, जो कर्मचारी जवळचा नसेल त्याला वाईट मानांकन दिलं जायचं. असे अनेक दोष ह्या पद्धतीत असल्यामुळे कर्मचाऱ्याची कामगिरी सुधारण्यामध्ये ह्या पद्धतीचा फारसा उपयोग व्हायचा नाही. त्यानंतर दुसरा टप्पा आला. दुसरा टप्पा हा 1960च्या उत्तरार्धापासून ते 1970च्या सुरुवातीपर्यंतचा मानला होतो. 1960च्या उत्तरार्धापासून ते 1970च्या सुरुवातीपर्यंतचा जो कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये दुसरा टप्पा मानला होतो. या कालावधीत कर्मचाऱ्यांचा जो गोपनीय अहवाल आहे त्यातील निगेटिव्ह किंवा प्रतिकूल टिप्पणी जी असेल ती कर्मचाऱ्याला कळवली जायची. 1960पर्यंतच्या पहिल्या टप्प्यात कर्मचाऱ्याला कोणतीही माहिती दिली जात नव्हती. दुसऱ्या टप्प्यात मात्र निगेटिव्ह जो अहवाल येईल, शेरा असेल, तो मात्र कर्मचाऱ्यांना कळवला जायचा. कर्मचाऱ्यांना त्यांच्यातील उणिवावर मात करून सुधारणा करण्यासाठी ह्या उणिवा कळवल्या जायच्या. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्याच्या या टप्प्यात पुनरावलोकन अधिकाऱ्यांनी दिलेली श्रेणी बदलू शकली जायची. म्हणजे जे काय पर्यवेक्षक श्रेणी द्यायचे ती श्रेणी पुन्हा बदलता येऊ शकायची. कर्मचाऱ्यांच्या ज्या निकषा किंवा घटकाबाबत 33% कमी गुण मिळालेले असेल त्याबाबत सुधारणा करण्यासाठी लेखी स्वरूपात देखील कळवलं जायचं. एखादा भाग आहे म्हणजे उदाहरणार्थ कर्मचाऱ्याचे प्रामाणिकपणा कमी पडतोय, वक्तशीरपणा कमी पडतोय, ह्या मुद्द्यामध्ये जर 33%पेक्षा कमी गुण कर्मचाऱ्याला आले असतील तर त्याला सुधारणा करण्यासाठी लेखीसुद्धा कळवलं जायचं. त्यानंतर तिसरा टप्पा आला. तिसऱ्या टप्प्यामध्ये वार्षिक गोपनीय अहवाल ही संकल्पना पूर्णतः बंद करण्यात आली. ती बदलून त्याच्याऐवजी कार्यमूल्यांकन, कामगिरी मूल्यांकन म्हणजे परफॉर्मन्स अप्रायझल ही संकल्पना वापरली जाऊ लागली. 1960ला जी गोपनीय अहवालाची पद्धत होती ती तिसऱ्या टप्प्यामध्ये बंद होण्यात आली आणि तिचं नाव बदलून परफॉर्मन्स अप्रायझल म्हणजे कामगिरी मूल्यांकन ही संकल्पना वापरली जाऊ लागली. या टप्प्यातील महत्त्वाचा बदल करण्यात आला ते म्हणजे कर्मचाऱ्यांना त्यांच्या गोपनीय अहवालात त्यांच्या कार्यपूर्ततेचे वर्णन करण्याची परवानगी देण्यात आली. पूर्वी गोपनीय अहवाल फक्त वरिष्ठ तयार करायचे, त्याच्याविषयी कर्मचाऱ्यांना फक्त निगेटिव्ह गोष्टींची माहिती दिली जायची, सुधारण्याची संधी दिली जायची. मात्र ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मात्र कर्मचाऱ्याला त्यानं काय कार्यपूर्तता केलेली आहे ह्याचं वर्णन करण्याची परवानगी देण्यात आली. वर्षाच्या अखेरीस त्यांना स्वयं मूल्यांकन प्रपत्र भरून त्यामध्ये स्वतःच्या कामगिरीबद्दलचा अहवाल देण्यास परवानगी देण्यात आली. म्हणजे सेल्फ अप्रायझल फॉर्म भरले जायचे. कर्मचाऱ्यांना स्वतः मी काय काय कामगिरी केली ह्याचा सेल्फ अप्रायझल फॉर्म भरायचा आणि तो सेल्फ अप्रायझल फॉर्म भरल्यानंतर स्वयंमूल्यांकन प्रपत्र भरल्यानंतर त्याची श्रेणी ठरवण्यासाठी वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा विचार केला जायचा. यामध्ये अनेक नवीन घटक समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्याची उत्पादकता आणि कामगिरी मोजणे शक्य झाले. त्यांनी उद्दिष्टपूर्ती केली का नाही हे देखील पाहणं आता काय झालं सोपं झालं. काही संस्थांनी हा जो सेल्फ अप्रायझल फॉर्म आहे त्यामध्ये प्रशिक्षणाची गरज हा सुद्धा नवा मुद्दा समाविष्ट केला गेला. मूल्यांकन प्रक्रियेमध्ये बरेचसे बदल केले असले तरी गोपनीयतेचा मुद्दा मात्र या टप्प्यात देखील कायमच होता. मुळातच सेल्फ अप्रायझल फॉर्म जो भरला जायचा तो सेल्फ अप्रायझल फॉर्म भरला तरीसुद्धा गोपनीयता कायम होती. ह्या तंत्राचा उपयोग कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी करण्याऐवजी कर्मचाऱ्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी
केला जायचा, हा तिसरा टप्पा ह्याच्यामधला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 1970च्या मध्यापासून चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली. अधिक पारदर्शक कामगिरी मूल्यमापन करण्यासाठी ह्यामध्ये सुरुवात झाली. भारतातील एक मोठी व्यावसायिक कंपनी आहे ती म्हणजे लार्सन अँड टुब्रो, त्याला LNT असं म्हणतात. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया यासारख्या कंपन्यांनी परफॉर्मन्स अप्रायझल सिस्टीममध्ये भरपूर सुधारणा केल्या आणि ही जी परफॉर्मन्स अप्रायझल सिस्टीम ही गोपनीय ठेवली जायची, कॉन्फिडेन्शियल ठेवली जायची. त्याच्याविषयी ती अधिक पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला. ह्याच्यामध्ये सहभागित्व कर्मचाऱ्यांचं वाढवण्यात आलं. ही पद्धत मुक्त करण्यात आली, विकासात्मक करण्यात आली. कर्मचारी मूल्यांकन प्रक्रिया जी आहे ती अधिक पद्धतशीर बनवण्यात आली आणि त्याद्वारे कामगिरीचे नियोजन करणं, आढावा करणं आणि विकास करण्यावरती भर देण्यात आला. कर्मचारी विकासावरती भर देण्यात आला. संपूर्ण प्रक्रियेमध्ये वर्षाच्या सुरुवातीला कर्मचारी आणि अधिकारी दोघेही मिळून कोणकोणत्या महत्त्वाच्या घटकांवर आधारित मूल्यांकन केले जावे हे एकमेकांच्या विचाराने ठरवायला लागले. दर 6 महिन्यांनी कामगिरीचा आढावा घेतला गेला. ह्या आढावा कालावधीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर कर्मचाऱ्यांशी चर्चा केली गेली. कोणते घटक कामगिरीवर परिणाम करतात, प्रशिक्षणाची गरज काय आहे, नवीन उद्दिष्ट कोणती ठरवली पाहिजेत, उद्दिष्टामध्ये सुधारणा कशी केली पाहिजे, ह्या गोष्टींचा समावेश या चर्चेत करण्यात आला. ह्या चर्चेमध्ये पारदर्शी वातावरण ठेवण्यात आलं. चर्चा कर्मचाऱ्यांशी करताना त्यांना सहकार्य करण्यात आलं आणि त्यामुळं काय झालं तर परफॉर्मन्स अप्रायझलच्या सिस्टीममध्ये मूलभूत बदल ह्या चौथ्या टप्प्यामध्ये झाला. पहिल्या 3 टप्प्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी परफॉर्मन्स अप्रायझल केलं जायचं, पण चौथ्या टप्प्यापासून कर्मचाऱ्यांच्या कामगिरी सुधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून परफॉर्मन्स अप्रायझल केलं जाऊ लागलं. परफॉर्मन्स अप्रायझल म्हणजे कामगिरी व्यवस्थापन कोणत्या मुद्द्यांवर आधारित करायचं ह्याच्यावर देखील कर्मचाऱ्यांशी चर्चा केली जाऊ लागली. त्यामुळं हा टप्पा फार महत्त्वाचा आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, लार्सन अँड टुब्रो ह्यासारख्या मोठ्या कंपन्यांचा ह्यामध्ये मोठा वाटा होता असं आपण म्हणू शकतो. अनेक संस्थांनी तर ही कामं करण्यासाठी सेपरेट HR डिपार्टमेंट म्हणजे मानवी संसाधन विभाग देखील सुरू केला आणि त्या माध्यमातून कर्मचारी विकासाला महत्त्व प्राप्त झाले. आणि शेवटचा म्हणजे 5वा टप्पा जो आता रनिंग आहे, ह्या टप्प्यात कर्मचाऱ्यांच्या समस्या हाताळण्याबाबत अधिक परिपक्वता आली आहे. हा 5वा टप्पा अधिक कामगाराभिमुख आहे. कामगारांच्या कामगिरीचे नियोजन करणं, विकास करणं, सुधारणा करणं यावर या टप्प्यामध्ये भर देण्यात आलेला आहे. कर्मचाऱ्यांची सर्वांगीण उत्पादकता वाढवावी, कर्मचाऱ्यांचा विकास व्हावा, संघटनेची एक संस्कृती निर्माण व्हावी, कार्यसंघ मूल्यमापन व्हावं, गुणवत्ता मंडळ स्थापन करण्यात यावी. ह्यासाठी म्हणून ह्या टप्प्यामध्ये अधिक प्रयत्न करण्यात आलेले आहेत. कामगिरी व्यवस्थापन प्रक्रिया म्हणजे परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे ती ह्या 5 टप्प्यातनं विकसित झालेली आपल्याला दिसत आहे. ह्यामध्ये अजूनसुद्धा सुधारणा होत आहे आणि भविष्य काळामध्ये परफॉर्मन्स अप्रायझल अधिक वस्तुनिष्ठ व्हावं, ते अधिक पारदर्शक व्हावं ह्यासाठी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. त्या दृष्टीनं परफॉर्मन्स अप्रायझल सिस्टीम फार महत्त्वाची मानली जाते. परफॉर्मन्स अप्रायझल सिस्टीम फारच महत्त्वाची त्यानंतर परफॉर्मन्स अप्रायझल किंवा कामगिरी मूल्यांकन जी पद्धत आहे त्याच्यातले कामगिरी व्यवस्थापनाच्या ह्याच्यातले उत्क्रांतीचे 5 टप्पे आपण बघितलेले आहेत. ह्या 5 टप्प्यानंतर आपला पुढचा जो भाग आहे तो म्हणजे कामगिरी व्यवस्थापनाची आवश्यकता काय आहे. कामगिरी व्यवस्थापनाची आवश्यकता सध्या जर आपण बघायला गेलो तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती तीव्र स्पर्धेच्या काळामध्ये प्रत्येक संघटनेला आपली कामगिरी सर्वोत्तम ठेवणं आवश्यक झालेलं आहे. ही सर्वोत्तम कामगिरी टिकवून ठेवणं गरजेचं झालेलं आहे आणि ही कामगिरी वाढवण्यासाठी आणि ती उंचावलेली टिकवण्यासाठी कामगिरी मूल्यमापन पद्धतीमध्ये अधिक वस्तुनिष्ठता आणली गेली. ही पद्धत पारदर्शी बनवण्यात आली. भविष्यकाळाचा विचार यामध्ये करण्यात आला आणि त्याद्वारे कामगिरी व्यवस्थापन हे प्रभावी बनलं. त्याची आवश्यकता काय आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. तर संघटनेची सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी
संघटनेसाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी, कर्मचाऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी, त्यांना प्रेरणा देण्यासाठी म्हणून कामगिरी व्यवस्थापन आवश्यक आहे. व्यक्तीची कामगिरी उंचावण्यासाठी सगळ्यात पहिला काय केलं पाहिजे तर परफॉर्मन्स अप्रायझल तुम्ही ॲक्युरेट केलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून परफॉर्मन्स अप्रायझल तुमचं चांगलं झालं तर कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळते, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता उंचावते आणि त्या माध्यमातून संघटनेची कार्यक्षमतासुद्धा उंचावलेली आपल्याला दिसून येते. कर्मचाऱ्यांची उद्दिष्टे आणि संघटनेची उद्दिष्टे ही वेगवेगळी असतात. कर्मचाऱ्याला वाटत असतं मला भरपूर चांगला पगार मिळावा, मी नोकरीमध्ये परमनंट व्हावं, मला खूप चांगल्या सेवा सुविधा मिळाव्यात असं कर्मचाऱ्याला वाटतं. तर त्याच वेळेला कंपनीला वाटत असतं की कर्मचाऱ्याला कमी पगार देऊन आम्हाला नफा जास्त मिळावा. ह्या कंपनी व कर्मचाऱ्याची जी भिन्न उद्दिष्ट असतात त्यांच्यामध्ये मेळ घालण्यासाठी म्हणून परफॉर्मन्स अप्रायझल गरजेचं आहे. कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी, कार्यक्षम बनवण्यासाठी, सक्षम बनवण्यासाठी परफॉर्मन्स अप्रायझल गरजेचं आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांचे काम योग्य प्रकारे करावे, ते काम करण्यासाठी त्यांना कोणती कौशल्य ज्ञान आवश्यक आहे हे त्यांना ओळखण्यासाठी मदत करण्यासाठी सुद्धा परफॉर्मन्स मॅनेजमेंट गरजेचं आहे. कर्मचारी आणि वरिष्ठ यांच्यात प्रभावी संदेशवहन यंत्रणा निर्माण करण्यासाठी म्हणून PM किंवा परफॉर्मन्स मॅनेजमेंट गरजेचं आहे. कर्मचाऱ्यांच्या मूल्यांकनामध्ये पारदर्शकपणा निर्माण करण्यासाठी हे गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांची कामगिरी प्रभावी बनण्यामध्ये कोणते अडथळे नक्की निर्माण होतात ते अडथळे शोधण्यासाठी, सतत आढावा घेण्यासाठी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा कामगिरी व्यवस्थापन आवश्यक आहे. संघटनेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी, परस्पर समन्वय साधण्याची संस्कृती निर्माण करण्यासाठी परफॉर्मन्स मॅनेजमेंट गरजेचं आहे. कर्मचाऱ्यांना आवश्यक ते ज्ञान कौशल्य मिळवण्यास मदत करून त्यांच्या प्रगतीस हातभार लावण्यासाठी सुद्धा परफॉर्मन्स मॅनेजमेंट गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी, धोरणात्मक नियोजन करण्यासाठी, उत्तराधिकारी नियोजन करण्यासाठी, कंपनीची वृद्धी होण्यासाठी, कामगिरीवर आधारित मोबदला देण्यासाठी सुद्धा कामगिरी व्यवस्थापन हे आधारभूत मानले गेलेले आहे. ह्या सगळ्या दृष्टिकोनातून थोडक्यात व्यवसायाचं नियोजन करण्यासाठी आणि संघटनेचं भवितव्य निश्चित करण्याच्यासाठी सुद्धा कामगिरी व्यवस्थापन हे आवश्यक आहे. हे कामगिरी व्यवस्थापनाची आपण आवश्यकता बघितलेली आहे. कामगिरी व्यवस्थापनाचे फायदे जर बघायला गेलो तर संघटनेला काही विशिष्ट फायदे होतात. काय फायदे होतात संघटनेला तर कर्मचाऱ्याची वैयक्तिक उद्दिष्ट व संस्थेची उद्दिष्ट ह्यांच्यामध्ये मेळ घातल्यामुळे कामगार उत्साहानं कार्यरत होतात, संघटनेला त्याचे फायदे मिळतात. कर्मचारी व व्यवस्थापक ह्यांच्यात विश्वासाचे संबंध निर्माण होतात, सौहार्दपूर्ण संबंध निर्माण होतात. संघटनेचे ध्येय कर्मचाऱ्यांना कळतं आणि आपण संघटनेचे ध्येय पूर्ण करण्यामध्ये आपली भूमिका काय आहे हे कर्मचाऱ्यांना समजतं. ह्या सगळ्या दृष्टिकोनातनं हे संघटनेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कर्मचाऱ्यांकडून काय कामगिरी अपेक्षित आहे, ही कामगिरी पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कोणती कौशल्ये मिळवली पाहिजेत हे त्यांना समजावून सांगण्यासाठी सुद्धा कामगिरी व्यवस्थापन महत्त्वाचं ठरतं. हे कामगिरी व्यवस्थापनाचे संघटनेच्या दृष्टिकोनातून फायदे आहेत. जे फायदे संघटनेला मिळतात तेवढेच त्यापेक्षा अधिक फायदे कर्मचाऱ्यांना मिळतात असं आपण म्हणू शकतो. कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाकडून काय अपेक्षा आहे हे स्पष्टपणे कळतं. त्यांना स्वयंमूल्यांकन करण्याची म्हणजे स्वतःचं मूल्यमापन करण्याची संधी मिळते. कर्मचाऱ्यांना त्यांची कामगिरी सुधारण्याची संधी मिळते. कर्मचाऱ्यांना त्यांचा करिअरचा मार्ग काय आहे हे स्पष्टपणे कळतं. कर्मचाऱ्यांना कामगिरीचं मूल्यमापन करून त्यांचं योग्य मूल्यमापन करून त्यांना जर चांगली कामगिरी केली असेल तर त्यांना बक्षिसं मिळतात. त्यांच्या विकासासाठी म्हणून त्यांना प्रशिक्षण ह्या माध्यमातून मिळवता येतं. हे कर्मचाऱ्यांसाठीचे फायदे आहेत असं आपण म्हणतो. संघटनेच्या दृष्टिकोनातून फायदे बघितले, कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून फायदे बघितले. ह्याशिवाय व्यवस्थापकांना सुद्धा काही खास फायदे मिळतात. ते म्हणजे कर्मचाऱ्यांना त्यांचं दायित्व किंवा जबाबदारी स्पष्ट केल्यामुळं व्यवस्थापकांचा वेळ वाचतो. प्रभावी संदेशवहनामुळे कर्मचारी व व्यवस्थापनातील संघर्ष कमी होतो. कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत व कामगिरीत सातत्यपूर्ण सुधारणा करता येते. हे व्यवस्थापकांना मिळणारे फायदे आहेत असं आपण म्हणू शकतो. थोडक्यात ह्या कामगिरी व्यवस्थापनाचे फायदे फक्त संघटनेला मिळत नाहीत
तर ते व्यवस्थापकांना देखील मिळतात, तसेच कर्मचाऱ्यांना देखील ह्याचे वेगवेगळे फायदे मिळतात असं आपण म्हणू शकतो. आता ह्या युनिटमधला शेवटचा भाग आहे तो म्हणजे कामगिरी व्यवस्थापनाची प्रक्रिया. कामगिरी व्यवस्थापनाची प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञांनी वेगवेगळे टप्पे इन्क्लूड केलेले आहेत. ह्यातला सगळ्यात पहिला टप्पा आहे तो म्हणजे उद्दिष्ट निश्चित करणे. कामगिरी व्यवस्थापनाचा सगळ्यात पहिला टप्पा आहे तो म्हणजे उद्दिष्ट निश्चित करणे. यामध्ये प्रथम संपूर्ण संस्थेचे ध्येय व उद्दिष्ट निश्चित केले जाते व सगळ्या संघटनेचे ध्येय व उद्दिष्ट निश्चित केल्यानुसार नंतर ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विभागाचं उद्दिष्ट ठरवतात. त्यानंतर त्या विभागात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. म्हणजे कामगिरी व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत सगळ्यात पहिला उद्दिष्ट निश्चित करतात. त्यामध्ये संघटनेचं उद्दिष्ट निश्चित करायचं, संघटनेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विभागाचं उद्दिष्ट निश्चित करायचं आणि त्यानंतर ते विभागाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्याचे उद्दिष्ट निश्चित केलं जातं. हा ह्यातला पहिला टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये कामगिरीचं नियोजन केलं जातं. म्हणजे काय तर वर्षाच्या सुरुवातीला प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामगिरीचे नियोजन केलं जातं. मागच्या वर्षीच्या कामगिरीच्या मूल्यांकनाच्या आधारावर ह्या वर्षीच्या कामगिरीचं नियोजन केलं जातं. कर्मचारी आणि व्यवस्थापक एकत्रित बसून हे कामगिरी नियोजन करतात. संस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यानं कोणतं काम करणं अपेक्षित आहे, कसं काम करणं अपेक्षित आहे, हे या कामगिरी नियोजनामध्ये विचारपूर्वक ठरवलं जातं. कर्मचारी व व्यवस्थापक परस्पर विचारविनिमयानं कामगिरीचं नियोजन करतात. हा दुसरा टप्पा आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये कामगिरीचं मूल्यमापन व आढावा घेतला जातो. कामगिरीचं मूल्यमापन आणि आढावा हा साधारणतः वर्षातनं 2दा घेतला जातो. पहिल्यांदा 6 महिन्यानंतर पहिले 6 महिन्यानंतर नियोजनानुसार कर्मचाऱ्यांना कामगिरी पार पाडली की नाही हे पाहिलं जातं आणि त्यानंतर वर्षाच्या शेवटी एकूण आढावा व मूल्यमापन केलं जातं. यामध्ये सर्वप्रथम कर्मचाऱ्यांना सेल्फ अप्रायझल फॉर्म भरायचा असतो. म्हणजे स्वतःच्या कामगिरीचं मूल्यमापन करायचं आणि त्यानं कोणती कामगिरी केली ह्याची माहिती त्यानं द्यायची आणि त्याच्या आधारे त्यानं स्वतःला गुण द्यायचे आहेत. त्यानंतर कंपनीचा पर्यवेक्षक किंवा मूल्यमापन करणारा अधिकारी काय करतो की त्याच्या कामगिरीचं मूल्यांकन करत असतो. कर्मचारी आणि व्यवस्थापक यांच्या सक्रिय सहभागाने ही प्रक्रिया पार पाडली जाते आणि कर्मचाऱ्याची कामगिरी अचूकपणे मूल्यमापित केली जाते व त्याला नवीन कामगिरी पार पाडण्यासाठी सुद्धा ह्यासाठी मदत व मार्गदर्शन केलं जातं. पहिल्या टप्प्यामध्ये उद्दिष्ट निश्चित केली, दुसऱ्या टप्प्यामध्ये नियोजन केलं, तिसऱ्या टप्प्यामध्ये कामगिरीचं मूल्यमापन व आढावा घेतला, मग चौथ्या टप्प्यामध्ये वैयक्तिक पातळीवरती समुपदेशन किंवा मार्गदर्शन केलं जातं. या टप्प्यामध्ये कर्मचाऱ्याला त्यानं जो सेल्फ अप्रायझल फॉर्म भरलेला आहे त्याचं जे मूल्यांकन करण्यात आलेलं आहे त्याच्या आधारावर कर्मचाऱ्याने कोणकोणत्या क्षेत्रामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे ह्याविषयी त्याला मार्गदर्शन केलं जातं. कर्मचाऱ्याने अजून कोणती नवीन कौशल्य विकसित केली पाहिजेत, क्षमता विकसित केल्या पाहिजेत, कर्मचाऱ्याबाबत कंपनीच्या अजून वाढीव अपेक्षा काय आहेत ह्याची माहिती कर्मचाऱ्याला दिली जाते. त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या क्षेत्रामध्ये खूप उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्याबाबत सुद्धा त्याला शाबासकी दिली जाते, त्याला चांगले अभिप्राय दिले जातात. तो जे चांगले काम करतो आहे त्याच्याविषयी त्याला अधिक प्रोत्साहन दिलं जातं. हा देखील वैयक्तिक समुपदेशन व मार्गदर्शन या टप्प्यात ह्या गोष्टी केल्या जातात. त्यानंतरच्या 5व्या टप्प्यामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला पुरस्कार दिले जातात. ज्या कर्मचाऱ्यांनी परफॉर्मन्स मॅनेजमेंट अंतर्गत खूप चांगलं काम केलेलं आहे, खूप चांगली कामगिरी बजावलेली आहे, त्यांची प्रेरणा वाढवण्यासाठी, त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी म्हणून त्यांना बक्षीस दिलं जातं. जाहीरपणे त्यांचा गौरव केला जातो. असा बक्षीस दिल्यामुळं किंवा असा गौरव केल्यामुळं कर्मचाऱ्यांचा स्वाभिमान कर्मचाऱ्यात निर्माण होतो, कर्मचाऱ्यांना आनंद निर्माण होतो. योग्यरित्या मानसन्मान केल्यामुळं कर्मचारी प्रेरित होतात व ते उत्साहानं अधिक चांगल्या कामगिरीला लागतात. त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये कामगिरी सुधार योजना केल्या जातात. कामगिरी सुधारणा योजनांमध्ये
कामगिरी सुधारणा योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांसाठी नव्या उद्दिष्टांचं नियोजन केलं जातं. ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नव्याने मुदत दिली जाते. कर्मचारी कोणत्या बाबीमध्ये पाठीमागे आहे, त्याने कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत हे त्याला स्पष्टपणे सांगितले जाते. कर्मचाऱ्याने सुधारणा कराव्यात ह्यासाठी त्याला विशिष्ट मुदत दिली जाते. नवीन उद्दिष्ट देताना कर्मचारी व व्यवस्थापक संयुक्तपणे चर्चा करून विचारविनिमय करून योजना आखतात आणि नवीन जोमानं आपल्या कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्नरत होतात. त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये ह्यामध्ये येतो तो म्हणजे संभाव्य मूल्यांकन. संभाव्य मूल्यांकन हे कर्मचाऱ्यांच्या समांतर आणि ऊर्ध्व अशा दोन्ही हालचालींसाठी आधार असते. सक्षमता मोजमाप तसेच विविध मूल्यांकन तंत्रे वापरून संभाव्य मूल्यांकन केले जाते. हे मूल्यांकन उत्तराधिकारी नियोजन कार्याबद्दल अशा इतर महत्त्वाच्या निर्णय घेण्यासाठी उपयुक्त पडते. संभाव्य मूल्यांकन हा ह्या प्रक्रियेतला शेवटचा टप्पा आहे. ह्यातील सर्वच टप्पे कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येक संस्था वापरत असते. कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारून त्या माध्यमातून कंपनीची कामगिरी सुधारावी ह्यासाठी म्हणून ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सर्व कंपन्यांमध्ये चालवली जाते. थोडक्यात कामगिरी व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये सगळ्यात पहिला संघटनेची, विभागाची व व्यक्तीची उद्दिष्ट ठरवतात. ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कामगिरीचं नियोजन करतात. त्यानंतर कामगिरीचं मूल्यमापन व आढावा 6 महिन्यानंतर व वर्षानंतर घेतला जातो. कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर त्या आधारे कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे समुपदेशन व मार्गदर्शन केलं जातं. ज्या कामगारांनी खूप चांगली उत्कृष्ट कामगिरी पार पाडलेली आहे त्यांना पुरस्कृत केलं जातं, त्यांना बक्षीस दिलं जातं, त्यांचा सन्मान केला जातो. कामगिरीमध्ये कामगिरी सुधार योजना त्यानंतरच्या टप्प्यात राबवल्या जातात आणि शेवटच्या टप्प्यामध्ये संभाव्य मूल्यांकन केलं जातं. अशा 7 टप्प्यांची कामगिरी व्यवस्थापनाची प्रक्रिया राबवली जाते.